हाय एव्हरीवन, आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि आजच्या दिवसाची सुरुवात एका सरप्राईजने झाली. मला ब्लिंकिटवरून एक ऑर्डर आली, तर मी त्यांना सांगितलं की मी तर ब्लिंकिटवरून काही मागवलेलं नाही आहे. ते बोलले की गिफ्ट आहे. तर मी थोडी शॉक झाले की असं गिफ्ट वगैरे मला कोणी पाठवलं असेल, कारण अभिषेक तर घरीच आहे. तर तो हे सगळं पाठवेल की नाही असं याची मला शंका होती. त्यानंतर मग सगळं हे ओपन केलं आणि जसं जसं ओपन करत गेले तसं तसं माझ्या लक्षात आलं की हे कोणी पाठवलं असणार आहे. आणि मी 100% शुअर होते की हे त्याच व्यक्तीनं माझ्यासाठी पाठवलं आहे. तर त्याच्यामध्ये ओशन वॉटर होतं. ओशन वॉटर मला ग्वावा फ्लेवरचं आवडतं. त्यानंतर लिपस्टिक एक आहे आणि हे काहीतरी असं आहे आणि नट्सचे वाले चॉकलेट्स जे आहेत ते मला आवडतात, ते पण आहेत. तर अभिषेक का नाही हे करू शकत याचं रिझन हे आहे की चॉकलेट्स, अभिषेक मला कधीही चॉकलेट्स वगैरे देणार नाही, कारण तो खूप डाएट आणि फिटनेसच्या बाबतीत अगदी असा स्ट्रिक्ट आहे. त्यामुळे त्या गोष्टी तर तो मला देणार नाही. पण हे सगळं मला आवडतं, हे फक्त अभिषेकशिवाय आणखी एका व्यक्तीला माहिती आहे, ते म्हणजे अपूर्वा. अपूर्वाला तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये. अपूर्वा माझी नणंद आहे. तर तिने माझ्यासाठी व्हॅलेंटाईन्स डेचं हे सरप्राईज पार्सल केलं होतं आणि मी खूप खुश झाले. म्हणजे जस्ट मी उठले होते, चहा वगैरे घेतला होता आणि सुट्टी होती. म्हणजे अकिरा बिरू गेले नव्हते स्कूलला, तर का नव्हते गेले त्याचं मी रिझन देईनच ब्लॉगमध्ये पुढे. तर लोळत होते आरामात. तर त्यावेळीच हे आलं आणि मी खूप खुश झाले की चला हे आपल्याला कोणीतरी असं सरप्राईज वगैरे पाठवलं आहे. कारण एरवी कसं होतं, अभिषेक काय करणार आहे काय नाही हे मला माहिती असतं, किंवा तो मला बोलतो की तुला काय गिफ्ट पाहिजे ते तू घे किंवा मला सांग मी ते घेतो वगैरे असं होतं. असं सरप्राईज वगैरे आलं की खूप छान वाटतं. त्यानंतर दुपारी आम्ही जाणार होतो लंचसाठी बाहेर. आम्ही आता इथे रेडी झालो आहे. मी रेडी झाली आहे आणि ब्लश वगैरे लावलेलं आहे छान एकदम. टिंट आहे ॲक्च्युली ते. नेलपेंट जे होतं ते पण चेंज केलं आहे. अकिरा इरिटेट झाली आहे बहुतेक मला. हे मी आत्ताच बघते तिचा चेहरा कसा झाला आहे ते. बऱ्याच दिवसांनी छान एकदम रेडी झाली आहे. प्लॅन आमचा वेगळाच होता, पण ठीक आहे, आता हा असाच वर्कआउट होतो आहे. हा माझा आहे फुल लुक. हा जो ड्रेस आहे तो खूप आधी घेतलेला आहे आणि मी फर्स्ट टाईम आत्ता घातला आहे. मी येता येता या लोकांना बाहेर थांबवलं आणि आयब्रोज करायला गेले. आयब्रोज करताना माझ्या डोळ्यातून खूप पाणी येतं, त्यामुळे जे टिंट आहे ते सगळं म्हणजे गेलं, कमी झालं असं मला वाटतं आहे. त्यानंतर आम्ही रेन फॉरेस्टमध्ये गेलो तर तिथं काही ती इतकी छान वाईब वाटली नाही. म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करावा अशी वाईब वाटली नाही तिथे. म्हणून मग तिथून आम्ही परत बाहेर आलो आणि मग आम्ही ठरवलं की दुसरीकडे कुठेतरी जाऊया. तिथे बाहेर थोडा वेळ अकिरा विरू या मंकीसोबत खेळले. मी पण शूट वगैरे त्यांच्यासोबत केलं आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो, कारण आम्हाला वाईब जास्त मॅटर करते. तर दुसऱ्या ठिकाणी जिथे गेलो तिथे खूप छान ॲटमॉस्फिअर होतं. व्हॅलेंटाईन्स डे होतं, तर त्यांनी छान रेड आणि व्हाईट कलरचे असे बलून्स लावले होते. तर ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होता आमचा. तर अबाउट दिस ड्रेस, हा ड्रेस जो आहे तो अकिरा जेव्हा झाली आणि मी सांगलीहून इकडे मुंबईला आले तर त्यावेळी तो घेतला होता. त्यावेळी मला तो व्यवस्थित बसत होता, कारण अकिरा झाली तेव्हा मी काही खूप जाड झाले नव्हते आणि जरी झाले असले तरी मी लगेच तिच्या फर्स्ट बर्थडेपर्यंत एकदम बारीक होऊन गेले होते. पण त्यानंतर तो ड्रेस घालायची कधी वेळच नाही आली. आज फर्स्ट टाईम हा जो ड्रेस आहे तो मी घातला. त्याचं इवन मी काय बोलतात त्याला, ते हे जे असतं टॅग पण त्याचा काढलेला नव्हता. आज फर्स्ट टाईम काढला. तो ठेवूनच असं थोडासा डल वाटायला लागलाय. अदरवाईज तो नवीनच ड्रेस आहे. आणि ना आम्ही कधीही कुठेही बाहेर जातो किंवा काय, तर हे आमचे असे ग्रुप होत असतात. अभिषेक आणि अकिरा एकत्र असतात सगळीकडे आणि युद्धवीर आणि मी असतो. मोस्टली मी असंच बघते. म्हणजे युजली जेव्हा आपण बाहेर कुठे जातो तर सहज एक नजर टाकायची. मुलगा जो असतो तो आईचा हात पकडून असतो आणि मुलगी जी असते ते वडिलांचा हात पकडून असते. तुमच्याकडे पण असंच आहे का हे मला सांगा. युजली माझी लाईफ अशी काय फॅन्सी कधी दिसत नाही. तुम्ही आता ब्लॉग्स बघताच आहे, तुम्हाला माहिती आहे की इतकी फॅन्सी लाईफ कधी दिसत नाही, कारण ते पॉसिबलच नाही आहे. अभिषेकचे कंटिन्युअस इव्हेंट्स असतात तर तो नसतो घरी आणि मी ह्या दोघांना घेऊन एकटीनं कुठं जाणं टाळते. जवळच्या जवळ ठीक आहे, पण असं मॉलमध्ये वगैरे टाळते, कारण युद्धवीर खूप त्रास देतो. त्यामुळं जे रुटीन लाईफ आहे तेच मी फॉलो करायला म्हणजे मला आवडतं की ठीक आहे, कारण मुलांना पण असं नाही झालं पाहिजे की रेग्युलरली तीच सवय लागेल वगैरे. म्हणून जे रुटीन लाईफ आहे तेच फॉलो करतो आम्ही. पण ज्या दिवशी आम्ही जातो त्या दिवशी मात्र खूप मजा मस्ती करतो, मुलांसोबत चांगला टाईम स्पेंड करतो. आता इथे मी काही खूप जास्त शूट नाही केलं, कारण अभिषेक आणि मी एक चांगला टाईम स्पेंड करायला आलो होतो इथे. म्हणून आता मी तुम्हाला डायरेक्ट मी घरी जाईन. घरी गेल्यानंतर पण मी नाही तुम्हाला भेटणार. मी डायरेक्ट आता उद्या तुम्हाला भेटेन.
अकिराचं आज सॅटर्डे आहे आणि अकिराचं आज स्कूल तर नसतं, सॅटर्डे संडे दोघांना पण सुट्टी असते. पण आवाज खूप येतोय का मला? करू दे, बंद करू दे खिडकी, कारण ते कन्स्ट्रक्शन चालू आहे ना तिकडे, खूप अखंड चालू असतं. तर दोघांना पण सुट्टी असते सॅटर्डे संडे. आणि पण आज डान्सची प्रॅक्टिस आहे, कारण नेक्स्ट वीकमध्ये तिचं ॲन्युअल फंक्शन आहे अकिराचं. तर आज डान्सची प्रॅक्टिस आहे, सो तिला सोडून आले. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं, काल एक असं झालं की परवा रात्री ॲक्च्युली हा झोपाळा लावला परवा, ते तुम्ही बघितलंच ब्लॉगमध्ये. आणि अकिराने मटण वगैरे खाल्लेलं आणि दिवसभर त्या झोपाळ्यावर हे लोक खेळतात, अकिरा आणि युद्धवीर. आणि युद्धवीरने ना त्या झोपाळ्यात तिला गोल 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 फिरवलं, आपण जे लहानपणी करायचो तसं. आणि रात्री जे तिला त्रास झाला, तिचं पित्त उसळून आलं, उलटी झाली, तिला डोकं दुखायला लागलं, खूप त्रास झाला. मग आमचा कालचा जो प्लॅन होता तो वेगळा होता. आम्ही ठरवलं होतं की माझ्या सासूकडे अकिरा युद्धवीरला सोडू आणि त्यानंतर अभिषेकाने मीच बाहेर जाऊ, कारण आम्हाला खूप कमी असा टाईम मिळतो की आम्ही दोघेच कुठं जातो किंवा काय. या दोघांना नेहमी घेऊनच जावं लागतं. आणि मूव्हीला पण जाऊ, म्हणजे छावा बघायचा, त्यानंतर छावा सगळ्यांनी एकत्र बघायचा, त्यानंतर घरी या लोकांना सोडायचं आणि आम्ही डिनर डेटला जाऊ, असा आमचा प्लॅन होता. पण अगेन अकिरा सकाळी पण म्हणायला लागली डोकं दुखतंय डोकं दुखतंय. त्यामुळं मग आम्ही विचार केला की नको एवढं ट्रॅव्हलिंग करूया, म्हणून मग आम्ही इथल्या इथंच गेलो, या दोघांना पण घेऊन गेलो आणि छान झालं. म्हणजे असं काही खूप म्हणजे असं अकिरा कसं म्हणजे खास करून आधी खूप त्रास द्यायचा, हे ओढ ते ओढ. आम्ही कधी हॉटेलमध्ये गेलो की ग्लास फोड, या सगळ्या गोष्टी करायचा. पण आता असं काही नाही आहे. इव्हन त्यांना फोन वगैरे द्यायची पण गरज पडत नाही की फोन दिला आणि मग गप्पा बसली, असं काही नाही. त्यांचं ते दोघांचं छान एन्जॉय करत असतात आणि आम्हाला पण एन्जॉय करून देतात. तर असं आहे. आणि आता जायचं आहे अकिराला आणायला, एक 15-20 मिनटं लवकरच जाईल. म्हणजे थोडंफार मी अजूनपर्यंत ती घरी करून दाखवते, पण प्रॉपर तिथे असं तिचा डान्स बघितलेला नाही आहे. तर लवकरच थोडंसं जाईन मी. अभिषेक गेला त्याच्या इव्हेंटला आणि हा जो ब्लॉग आहे, काल मी खूप काही शूट केलं नाही, कारण तुम्ही समजू शकता की जेव्हा आपण असे स्पेशल मोमेंट्स सेलिब्रेट करण्यासाठी जातो त्यावेळेला मग नाही वाटत की सगळ्याच गोष्टी अशा कॅमेऱ्यासमोर आणाव्या, असं नाही वाटत. तरी थोडंफार जे काय असेल ते 4-5 मिनिटाचं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. अकिराला आणायला जायचंच आहे, पण आता कितीही फिरलो काही केलं, बॅक टू बेसिक. कामाला तर लागायलाच पाहिजे. व्हॅलेंटाईन्स डे होऊ दे, दिवाळी होऊ दे किंवा काही होऊ दे, काम काय सुटत नाही. ज्या दिवशी 3-4-5 दिवस बाहेर कुठेतरी जातो तेव्हाच काम सुटतं. तर चला, अजून लंचचा काय पत्ता नाही आहे. उशिरा उठले मी, कारण फार एसीचा पण थोडा इश्यू झाला, एसीवाल्याला पण बोलवायचं आहे. बरीच कामं पेंडिंग आहेत. चला तुमच्यासोबत शेअर करते. सेम ब्लॉगच मी आज अपलोड करणार आहे. मिशोवरून हे आर्टिफिशियल मी वेली मागवलेल्या होत्या आणि त्या आज डिलिव्हर झाल्या. तर 3 एका पॅकेटमध्ये 3 होत्या, 120ला काहीतरी 3 मिळालं. तर मी छान इथं ते या झुल्यावर सोडते, म्हणजे ते आणखी छान बाल्कनीमध्ये ग्रीनरी अशी दिसेल, खूप मस्त वाटेल. पण ते अकिरा युद्धवीर व्यवस्थित ठेवतील की नाही याचा मला डाऊट आहे, कारण झोपाळ्यासोबत ते काही इतके छान खेळत नाहीत. आणि युद्धवीर बघा, त्याला किती आनंद झाला आहे ते मी वेली वगैरे लावली आहे याचा. तर बघूया कसं हे ठेवतायत आणि काय करतायत. बाकीच्या 2 पण माझ्या डोक्यात आहेत कुठेतरी अशा हँग करायच्या, ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि ना म्हणजे छान होम डेकोर करण्यासाठी फार कशाची गरज नसते. अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्यांनी पण मस्त दिसतं. बघा आता हे एवढं सुंदर दिसतं, कॅमेऱ्यामध्ये इतकं कॅप्चर होत नाही तरी पण कॅमेऱ्यामध्ये सुंदर दिसतंय. आणि त्यानंतर रात्री माझा AC पूर्ण खराब झाला होता, एसीचं कूलिंगच होत नव्हतं. आणि म्हणून आज मी लगेच एसीवाल्याला बोलवून घेतलं आणि ते रिपेअर करून घेते, कारण उन्हाळा भयानक सुरू झालेला आहे. बाकी काही नसेल तरी चालेल, पण AC पाहिजे. यांचं अजूनही काम नाही झालेलं आहे पूर्ण. हे क्लीन झालेलं आहे AC जो आहे तो, पण बाकी भरपूर इकडे काम त्यांचं बाकी आहे. गॅस भरायचा आहे जो की लीक झाला होता, तो गॅस आणायला गेलेत ते. आणि हे बघा माझ्या बाल्कनीची काय अवस्था झाली आहे, तिथून पाणी एकदम लेट जातं, हळूहळू जातं. आणि आता तर त्यांनी एवढ्या प्रेशरनी पाणी हे केलं ना, खूप सगळं घाण होऊन बसलं. सो आज मी एवढी थकली आहे ना, रात्री उशिरा झोपली आहे मी. त्यानंतर सकाळी अभिषेकला लवकर जायचं होतं म्हणून सकाळी लवकर उठली आहे. आणि एसीचं कुठल्याही परिस्थितीत आज करूनच घ्यायला पाहिजे होतं. काल रात्री मला समजलं की एसीचा इश्यू झाला आहे, कारण जर ते आज दुरुस्त नाही केलं तर रात्रभर आम्हाला झोपच लागली नसती. काल पण तोच इश्यू झाला. रात्री थोडा वेळ त्याचं कूलिंग चांगलं होतं, नंतर ते एकदम हे व्हायला लागलं, म्हणजे कूलिंगच त्याचं होईना. सो रात्री पण अशी शांत झोप नाही. म्हणून म्हटलं काही पण होऊ द्या. भूक लागली आहे, झोप आली आहे, कंटाळा आलाय, सगळं माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल.
पण म्हटलं जाऊ दे, हे करून घेऊया, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. अखेर पण झोप लागणार नाही. नवाबला तर काय म्हणजे त्याचे तर फार हाल होतील. म्हणून आता सगळं केलं आहे त्यांनी, फक्त आता त्यामध्ये गॅस भरायचा आहे. गॅस लीक व्हायचा प्रॉब्लेम होता. गेले 1-1.5 तास ते करतात. त्यामुळे व्लॉग अपलोड करायला पण मला वेळ होईल कदाचित आज, कारण तसं तर मी आत्तापर्यंत सगळं एडिटिंग करून ठेवलं आहे. थोडंफार म्युझिक वगैरे ॲड करायचं आहे, इतकंच. तर चला, हा ब्लॉग इतकाच 10-11 मिनिटाचा होईल कदाचित, कारण मला आता जेवण घ्यायला पाहिजे. परत कोणी असं आलं ना बाहेरचे लोक की जेवण असं जात नाही, मुलांना पण मग मला नको वाटतं कोणासमोर जेवण द्यायला. तर ते गेलेत, ते बोलले की आम्ही गॅस पण घेऊन येतो आणि जेवण पण करून येतो. तर तोपर्यंत आम्ही पण जेवून घेतो. मी आधी ब्लॉग अपलोड करते आणि मग जेवते. तुम्हाला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.